एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। सोलापूर जगजीवनराम झोपडपट्टीतील दुर्घटना पीडित कुटुंबांना 5 लाखाची मदत वितरित। सोलापूर शहरातील जगजीवनराम झोपडपट्टी भागात काही दिवसापूर्वी दूषित पाण्यामुळे 2 शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। या हृदयद्रावक घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ प्रत्युत्तर देत पीडित कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपयाची आर्थिक मदत जाहीर केली होती। आज ही आर्थिक मदत प्रत्यक्षात पोहोचवण्यात आली असून पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोटे यांच्या हस्ते संबंधित कुटुंबांना 5 लाख रुपयाची धनादेश प्रदान करण्यात आले। यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला आहे। दुःखद प्रसंगात राज्य सरकारने मदतीचा हात दिला असून यामधून पीडित कुटुंबांना थोडासा आधार मिळेल अशी अपेक्षा आहे। या कार्यक्रमाला स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते।